नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 1 इतिहास म्हणजे काय हा भाग आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मुलांनो, मागील वर्षी इयत्ता 4थीमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा अभ्यास केला आणि तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने समजलाही असेल। यामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचे चरित्र, त्यांनी शत्रूशी केलेला संघर्ष, त्यांचा पराक्रम, स्वराज्य स्थापनेचे त्यांचे कार्य यांचा अभ्यास केला। शिवाजी महाराजांच्या जन्मा अगोदरच्या काळास आजपासून जवळजवळ 400 वर्ष झाली। याला आपण 400 वर्ष जुना काळ किंवा 400 वर्षापूर्वी घडून गेलेला काळ असं म्हणता येईल। मुलांनो, व्यवहाराच्या सोयीसाठी प्रामुख्याने काळाचे 3 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे वर्तमान काळ, दुसरा प्रकार आहे भूतकाळ आणि तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ। या काळामध्ये विविध शब्दांचा वापर करताना आपण मनातल्या मनात काळ मोजत असतो। आता वर्तमान काळाविषयी पाहूया। वर्तमान काळ म्हणजे एखादी गोष्ट किंवा क्रिया आता घडते आहे किंवा घडत आहे असा बोध करून देणारा काळ म्हणजे वर्तमान काळ। थोडक्यात आत्ताचा चालू क्षण हा वर्तमान काळ असतो। आज, आत्ता, या वर्षी यासारख्या शब्दांवरून आपल्याला वर्तमान काळ समजतो। आता भूतकाळाविषयी पाहूया। भूतकाळ म्हणजे घडून गेलेला काळ होय। वर्तमान काळात घडलेली घटना ही भूतकाळामध्ये जमा होत असते। जसे गेल्या वर्षी खूप पाऊस पडला होता, काल शाळेला सुट्टी होती, यासारख्या उदाहरणातून आपल्याला या घटना घडून गेल्याचे जाणवते। म्हणजेच गेल्या वर्षी, काल, थोड्या वेळापूर्वी, मगाशी यासारख्या शब्दातून आपणास भूतकाळाचा बोध होतो। आता आपण भविष्यकाळाविषयी पाहूया। मुलांनो, भविष्यकाळामध्ये एखादी गोष्ट पुढे किंवा भविष्यामध्ये घडणार असे समजते। उदाहरणार्थ, उद्या पाऊस पडेल, पुढच्या वर्षी मी इयत्ता 6वीला जाईन, यासारख्या उदाहरणातून आपणास वरील गोष्टी पुढे घडणार आहे याची जाणीव होते। आपणास उद्या, परवा, पुढच्या वर्षी यासारख्या शब्दातून भविष्यकाळ समजतो। भूतकाळात अशा अनेक घटना या घडून गेलेल्या असतात। आता हे उदाहरण पाहू। समजा आज आपले वय 10 वर्ष आहे, म्हणजेच 10 वर्षापूर्वी आपला जन्म झाला असे समजते। म्हणजेच आपल्या जन्माची घटना ही 10 वर्षापूर्वी भूतकाळात घडली होती असा त्याचा अर्थ होतो। आता 10 वर्षांनी म्हणजेच भविष्यात आपले वय 20 वर्ष असेल। आपल्या जन्मापासून आजपर्यंतचा निघून गेलेला काळ हा आपला म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ आहे। जगातील प्रत्येक गोष्टीला, घटनेला भूतकाळ आहेत। भूतकाळात घडलेल्या घटना समजावून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात। थोडक्यात इतिहासात भूतकाळातील घटनांचा अभ्यास केला जातो। आता आपण इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय ते पाहूया। इयत्ता 3री व 4थीमध्ये परिसर अभ्यासाच्या पुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे। कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहणे हे या सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य आहे। थोडक्यात शास्त्र सत्याचा शोध घेते हे समजतं। प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात। आता हे समजून घ्या, आपल्या जन्मापासूनच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात। आपले आईवडील, आजी आजोबा आपल्याला लहानपणाच्या गमतीच्या गोष्टी सांगत असतात। या सर्व गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात। कधीकधी एकच आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात। त्यात थोडाफार फरक असेलही, पण नेमका कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न आपल्याला पडतो। तेव्हा नेमके कोण बरोबर आहे हे ठरवण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा बारकाईने तपास करावा लागतो। भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा पुन्हा घडणे किंवा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते। त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत
ही इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे पुरावा शोधण्यासाठी, तो तपासण्यासाठी आणि त्यांची जुळवाजुळव करण्यासाठी इतर शास्त्रांची मदत घेतली जाते. या सर्व गोष्टी विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. इतिहास हा कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या आठवणीतील कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात. या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने असे 3 प्रकार पडतात. भूतकाळात नेमके काय घडले, कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणारा पुरावा हा खरा आहे की खोटा आहे याची तपासणी केली जाते. त्यातून कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळून इतिहासाची मांडणी केली जाते. इतिहास मांडण्याची शास्त्रीय पद्धत आहे. यातून आपणास इतिहास हा कल्पनेवर लिहिला जात नाही, तर प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे लिहिला जातो हे समजते. इतिहास आणि आपण. शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उदाहरणार्थ, पर्यावरणशास्त्र हे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न व उपाय यांचा अभ्यास करते. त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्र हे आपापल्या विषयांचा अभ्यास करते. तसेच इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करते. माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींचा परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण तयार होत असते. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या गावातील लोक एकजुटीने किंवा एकमेकांच्या सहाय्याने जर सगळी कामे पार पाडतात, तेव्हा त्या गावचा विकास हा चांगल्या रीतीने होतो. पण लोकांमध्ये एकजूट नसेल तर मात्र त्या गावच्या विकासामध्ये अडथळे येतात. भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, त्यांची कृती, त्याचे परिणाम याचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो. इतिहासाच्या अभ्यासाने मानवी समाजाच्या प्रगतीसाठी चांगले काय आणि वाईट काय याचा अभ्यास करता येणे शक्य होते. भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे काम इतिहास करतो. या इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते. तसेच माणसाचे जीवन पद्धतीत कसे बदल होत गेले हे सुद्धा समजून घेता येते. प्रत्येक गावचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास आहे. तसेच प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो. त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची व त्यांचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला मिळते. भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता आपण इतिहासाचा भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्याशी असणारा संबंध पाहणार आहोत. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने एकमेकांशी जोडलेले असतात. आता हे उदाहरण पहा. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला. ही एक ऐतिहासिक कृती आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतींशी जोडलेले असतात. त्यामुळे आपल्याला हेही कळते की भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. उदाहरणार्थ, फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरातील उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला त्यानं आत्मसात केली. अग्नीचा वापर कसा करावा हेही शिकून घेतले. त्यानंतर पुढे चाकाचा शोध लागला. पुढच्या विकसित पिढ्यांनी अशा गोष्टींमध्ये अजून भर घातली.
मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच तंत्रज्ञान विकसित होत गेले. ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे. भूतकाळातील शोधांच्या आधारेच पुढे नवीन शोध लावणे शक्य असते. या शोधांमुळेच मानवी जीवन सुखकर होते. मुलांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे. इतिहास म्हणजे काय, त्याचा आपल्या जीवनाशी, समाजाशी असणारा संबंध, त्याच्या अभ्यासाचे महत्त्व तुम्हाला नक्कीच समजले असेल.